पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। माजी मंत्री स्वरूपसिंग नाईक उपचाराखाली, प्रकृती स्थिर, अफवा निराधार। प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांचे स्पष्टीकरण। राज्याचे लोकप्रिय आदिवासी नेते स्वरूपसिंगजी नाईक यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय तज्ञांचे लक्ष, अफवांपासून सावध रहा। महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेले स्वरूपसिंगजी नाईक यांच्या प्रकृतीविषयी गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत। या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि चुकीच्या माहितीचा प्रसार करू नये असे आवाहन प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांनी केले। डॉक्टर जयस्वाल यांनी सांगितले की नाईक साहेबांची प्रकृती सध्या उपचाराखाली असून वैद्यकीय तज्ञांचा ताफा त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे। त्यांच्या बारडोली येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार तत्परतेने सुरू आहेत। नाईक साहेब लवकर बरे होतील अशी सर्वांनी सकारात्मक भावना ठेवावी। त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती वेळोवेळी देण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले। डॉक्टर जयस्वाल यांनी पुढे सांगितले की सोशल मीडियावर काही जणांकडून दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकल्या जात असून त्यामुळे जनतेत अनावश्यक संभ्रम निर्माण होतोय। अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिकृत स्त्रोतांकडून माहिती घ्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले। दरम्यान स्वरूपसिंगजी नाईक हे आदिवासी समाजातील अग्रगण्य नेते असून त्यांनी राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले। त्यांच्या दीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांनी अनेक विकासात्मक उपक्रम राबविले, त्यामुळे त्यांच्याबद्दल जनतेत आदराची भावना असून त्यांच्या स्वास्थ्य लाभासाठी सर्वत्र प्रार्थना करण्यात येत आहे। मी प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल, माननीय आमदार शिरीष कुमार नाईक साहेब यांच्या वतीने सर्वांना नम्र निवेदन करीतो की महाराष्ट्राचे माजी मंत्री व महाराष्ट्राचे नेते, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय स्वरूपसिंगजी नाईक साहेब यांची प्रकृती जरी चिंताजनक असली तरीसुद्धा सध्या त्यांची प्रकृती ही खूप स्थिर आहे। त्यांच्यावर बारडोली येथे उपचार घेतला जात आहे। त्यांच्यावर डॉक्टर उपचार करीत आहेत। अजून अशाही कुठल्याही प्रकारची परिस्थिती नाही। तरी मी सोशल मीडियावर फिरत असलेल्या अफवांना मी उत्तर देऊ इच्छितो की अशा प्रकारच्या कुठल्याही अफवा नाईक साहेबांच्या बाबतीत पसरू नये ही नम्र विनंती। साहेबांची स्थिती खूप चांगली आहे। तरी सर्व लोकांना विनंती, साहेबांवर प्रेम करणारे सगळ्या जनतेला विनंती करतो की अशा कुठल्याही अफवा पसरू नये। धन्यवाद।